झटपट चिकनची रेसिपी बनवायची आहे, पण वेळ पण अतिशय कमी आहे. तर आजच्या या 2 रेसिपीज तुमच्यासाठी आहेत, ज्या अतिशय इझी पद्धतीने आणि झटपट बनणाऱ्या आहेत. तर साहित्यामध्ये आपल्याला कांदा लागणार आहे, जो आपण चॉपरमध्येच चॉप करून घेणार आहोत. चॉपरमध्ये कांदा चॉप करण्याचा एक फायदा आहे की अतिशय बारीक कांदा चॉप होतो. आलं, लसूण आणि कोथिंबीरची आपण खलबत्त्यामध्येच ठेचून पेस्ट करून घेणार आहोत. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ॲज युजल कांदा, आलं लसूण पेस्ट या सर्व गोष्टी कढईमध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. वरतून आपल्याला हळद टाकायची आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे. स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून आपल्याला सर्व गोष्टी परतून वाफ यायला ठेवायचं आहे. वाफ आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की पाण्याचा अजिबात वापर न करता सुद्धा चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. वरून मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडंसं पाणी ॲड करून आपण आणि 1-2 मिनटं ती शिजवून घेऊ शकतो. थिटा बनवण्यासाठी कुकरमध्ये आपण तेल घेतलेलं आहे. आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा किंवा लांब चिरलेला कांदा आणि टोमॅटो आपण ॲड करू शकतो. दालचीन, मिरी, लवंग ॲड करू शकतो. हळद आणि मीठ टाकायचं आहे. स्वच्छ धुतलेलं थिटा चिरून घेतलेला आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि कोल्हापुरी मसाला ॲड करून सर्व गोष्टी एकत्र छान व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा पदार्थ जो आहे तो बनवायचा आहे. आता आपण कणिक भिजवणार आहोत. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तेल टाकून थोडं पाणी घेऊन हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहे. कणिक आपली तयार करून घ्यायची आहे. आपण पदार्थ कोणतेही बनवायच्या आधी कणिक मळून ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता की आपला थिटा जो आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. कुकरमध्ये असल्यामुळे टेन्शनच नाही आहे. इथे चिकनही आपलं तयार झालेलं आहे. सॅलड बनवायची वेळ आहे. कांदा, टोमॅटो लांब चिरलेला आहे, कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, मीठ ॲड केलेलं आहे आणि दही ॲड केलेलं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे दही स्किप पण करू शकता किंवा अजून ॲड करू शकता. सोप्यात सोपं आपलं सॅलड तयार आहे. भिजलेल्या कणकेची जी पोळी किंवा चपाती आपण जी म्हणतो ती अतिशय मऊ आणि खूप सुंदर होते टेस्टला. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण चपाती बनवलेली आहे. चिकनसोबत भाकरी हे कॉम्बिनेशन पण अप्रतिम आहे. अशाच रीत्या आपल्या अर्धा ते पाऊण तासामध्ये ही चिकन थाळी बनून तयार आहे. सोबतच गरम गरम भात तुम्ही सर्व करू शकता या चिकनसोबत किंवा चपाती भाकरी. हे कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.